जास्त कुल बिल वा कसं लावतो गणपती बाप्पा तर मित्रांनो नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी हरवली विसरलेलं आहेच आहे, तर त्यामुळं किटली घ्यायला आलेलो आहे. किटली राहिलेली माझ्या गाडीला तशीच, हे बघा माझ्या गाडीला तशीच किटली राहिलेली, तर ती किटली घेऊन लगेच निघायचंय. ए सायला गाडी चढन का तिथून? ऑफ रोडिंग डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज दरवर्षीप्रमाणे आपलं ह्या वर्षी पण लेण्याद्रीला जायचं चालू आहे. तर एवढी गँग आहे, अजून बाकीची पुढे चालू आहे. झेंडा पण तयार केलेला आहे, तो पण पूर्ण लोखंडाचा झेंडा तयार केलाय आणि तो घेऊन जायचा आहे. तो खूपच जड आहे. हे बघा किटली वगैरे सगळं घेऊन जायचंय. इथंच दम लागलाय. किटलीत पाणी आहे, दुसरं काही नाही. वरती आम्ही देवाला चाललो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the way. अर्ध्याच्या वालीलो आपण मित्रांनो. आणि इकडं पण एक गाई आहे, आणि बाबू काय म्हणतोय बघा. अरे पडला माणूस, पडला, त्याला उचला. ए उचला उचला उचला. सार्थक मी बघा वॉटरप्रूफ साठी एक चिकट टेप मारलेला आहे मोबाईलला. सार्थक आंबे खाली आणि मित्रांनो बाबू थोडा सरक रे. इथं काहीतरी मेलेलं आहे, गाय का म्हैस मेलेली आहे, ती आता बघायला चालू. शी आहे का मित्रांनो? अर्ध्यामध्ये आलो होतो आणि अर्ध्यामध्ये आता जरा गाई पण इथं मेलेली आहे, काहीतरी तिला झालं असेल, त्यामुळे इथंच ती मेलेली आणि इथंच तिला तसं ठेवले. थोडं सपोर्ट दिलाय आणि खूप वास येतोय, तर पटकन इथून निघूया. बराच वास येतोय तिचा, बऱ्याच दिवसाची गाई झालेली. आणि पोरं बघा ही गाई इथं मेलेली आहे आणि तिची जोडीदार इथं आहे, म्हणजे सोबत असतो, तसं बोलायला काही हरकत नाही. तर मित्रांनो चला, झेंडा बिंडा घेऊन सगळे चाललेले आहेत. आणि अशा प्रकारे आता एक जण काळा येईन बघा मुंडका घालायला. चला मित्रांनो, जागेवर चढ आलेली आहे आपल्याला आणि खूप स्ट्रगल करावं लागतोय. पोराला स्ट्रगल करणारी हे काळं तोंड सारखं मध्ये मध्ये येत आहे कॅमेरामध्ये.
काय घेतलं नाही, फक्त फ्लेक्स घेतलाय, पण बघा किती मध्ये मध्ये करतोय. साहिल शेठ पडले होते, त्यांना लवकर पकडलं काठीनी. आपली किटली तर मोठी किटली आहे, तेच घेऊन चाललोय. चला मित्रांनो, बघा पूर्ण रस्ता प्लेन आहे, जागेवर आपल्याला चढायचं, क्रॉस चढावं लागते. हे बघू शकता आपण, जरा खूपच डिफिकल्ट आहे. चाललेत सगळी पोरं, तर पूर्ण जागेवर मित्रांनो चढ आहे. आणि ह्या चढाने आपल्याला वरती जायचंय. बघा रस्ता खूपच खराब आहे. साहिल शेटनी तर डायरेक्ट चप्पलच काढली. आहे जायचंय. आणि तो बघा मनीष तर इकडं सारखं माकडं सारखं फिरत राहतोय चिकू शेट. मित्रांनो तर बघा इथून खूप हार्ड आहे, पडलं तर डायरेक्ट असं घसरत. अरे खाली शेळ्या आहेत, येड्या शेळ्यानं खाली टाकू नको. शेवटच्या याच्या वालीला आपण एवढं क्रॉस झालं का आपण डायरेक्ट वरती येतोय. थांब ना. तर मित्रांनो बघा आपण इथून जागेवर चढलोय, इथं वरती येऊन थोडंच राहिलं आता, शेवटचं आहे चढ आहे. बघा जागेवर चढावं लागते. तर मित्रांनो फायनली आपण वरती आलेलो आहे आणि वरती येऊन तुम्हाला सीन दाखवतो. खूपच मजेशीर सीन आहे. फायनली आपण आलेलो आहे. साहिल शेट जमलेलं आहे. साहिल शेट येत नव्हते, मुंबईवरून आले. साहिल शेट येत नव्हते, पण त्यांना बळबळ घेऊन आलो. चला साहिल शेट. मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण आलोय तर कसा आहे नाथ खुळा व्ह्यू. खूप जपून जावं लागणार आहे. तर मित्रांनो हे लेण्याद्रीचं वर सगळ्यात वर टोक आहे, टॉप. आपण ट्रेक केलेलं आहे. वरती शिलेमान बाबा आहेत. वरती येऊन पण जो झेंडा आणलाय तोही आपल्याला इथं लावायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे एका जागी पोरं हे देवाला आंघोळ वगैरे घालतात येत. आणि दुसऱ्या साईडला भात करायचं आपल्याला, त्याची तयारी चालू आहे. पोरं इकडे तयारी करतात येत. अशा प्रकारे आंघोळ पहिली झालेली आहे. जाळी टाकतात येत देवावर. अण्णा शेटला करायला माहिती या वर्षी जमन. अण्णा या वर्षी भारी उडन ना, बघा बर का. अरे जय शेट नारळ फोडवले असं काहीतरी. या वर्षी लग्न होणार आहे जय शेटचं, त्याच्या निमित्त त्यांनी 2-3 नारळ आणलेले आहेत. तर आता त्यांनी बारी केलेली आहे. मित्रांनो आता आपल्याला गोड भात करायचा, त्यासाठी पोरं स्ट्रगल करतात येत, हवा नाही लागा म्हणून. हे बघा तर मित्रांनो मूग डाळ वगैरे खायचं काम चालू आहे. बघा वाटावाट चालू आहे. अरे निवड दाखव का. पोपट झाला बाबूचा. सगळ्यांनी थोडं थोडं का मूग डाळ. हा उचल 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 ऐक ना, उचला. इथं काय टाकायचं नाही कोणी. चला खिचत टाकते. अरे याच्यात टाक ना, या दप्तरच्या बघ. काय पातळ काय दिसत रे. असं लावा नाही पुरणार कशाला. झेंडा आहे कुठे, झेंडा दाखवते. झेंड्याला आपल्याला रेडियम लावायचे. त्यासाठी आपण कट करतोय. आणि काय हे बघा, ही बाकीचे सगळे व्हिडिओ द्यावा म्हणून येऊन या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी झेंडा लावतो, पण तो प्रत्येक वेळेस कापडाचा असल्यामुळे फाटून जातो. पण या वर्षी आता यांनी सगळ्यांनी पत्र्याचा झेंडा बनवून आणलाय आणि त्याला रेडिओ पण लावलाय.
मित्रांनो हवा कमी झालेली आहे आणि आता झेंडा काढलाय. मित्रांनो यांचं काम कमी नारळ जास्त चालू आहे. ते पाणी हापसे जाते पाणी. जोर लावते पहिलवान. हा पाईप कटलाच झाला प्रेमाने बरं का. मित्रांनो इकडं काही जणांचं झेंडा लावायचं काम चालू आहे, तर काही जण इकडं भात शिजवत आहेत. हे आमच्या आचार्य गोड भात बनवायचं काम चालू आहे. इकडे चिकन भेळ गोडली आहे. मित्रांनो झेंडा स्थिर राहत नसल्याने त्याला दोन ठिकाणी तार लावून तीर दिलेले आहेत, म्हणजे झेंडा स्टेबल राहावा यासाठी, पण तो अजून पण वागतोय. आता झेंडा लावलाय, पत्राचा झेंडा बनवलेला आहे. खूप जड पत्रा आहे, त्याला साईडनी गज पण मारून आणलेले आहेत आणि त्या पाईपचं वजन एवढं झालंय का तो झेंडा वागतोय आणि हवेच्या वेगाने पत्राचं वजन जास्त झालंय. हवेच्या वेगाने झेंडा झापून करतोय. हवा किती सुटली आहे पाहू शकता. पिवळ्या शर्टवाला आमचा बाबू दादा आहे, तो फक्त व्हिडिओच्या वेळेस मध्ये येतो. मित्रांनो झेंडा स्थिर करायचं काम चालू आहे, पण तो काय एका जागी स्टेबल राहत नाहीये. इकडून खालून हे ओढतायत, मध्ये यांनी पकडलाय, इकडे बांधलेला आहे. त्याला वजन खूपच जास्त झालेलं आहे. राहुल दादाने एकट्याने झेंडा पकडलेला आहे, बाकीचे सगळे गप्पा मारते उभे आहेत. मित्रांनो हवेचा वेग इतका जास्त आहे का मोबाईल पण पकडता येत नाहीये. मित्रांनो हा आमचा सौरभ दादा इथं जिमची पॉवर दाखवतोय आता. चांगल्या प्रकारे फोटोशूट चालू आहे. सगळे उभे आहेत. मित्रांनो फोटोशूट होता भात पण झालेला आहे. आपला गोड भात केलेला आहे देवाला. बघा सगळे भात बीत करतात हे बघा. राहुल बाबा भात एक नंबर झाला. चला चला पटकन बघा पोरांनो भात वाटप चालू आहे. कोण एकदा बघा नाही शेट वाटप करतात, वाटप करणार. एक नंबर भात, एक नंबर झालेला आहे गोड भात. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण म्हणजे भात केला होता, गोड भात केला होता, तो झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं पुढं हटकेश्वर
जे हट्टेश्वर मंदिर किंवा हटकेश्वरचं जे शंकराचं मंदिर आहे ते तिकडं पुढंच आहे. इथून गेलो तरी पण रस्ता भेटतोय, इथून इकडल्या साईडने गेलं तर तरी रस्ता जातोय, आणि तिकडल्या साईडने पण रस्ता आहे, पण तिकडून सोयीस्कर पडतं, इकडून खूप चालावं लागते. नवरा बायकोचं डोंगर पण म्हणतात, ते काहीतरी इतिहास आहे त्याचा मागं पण. तर इकडं बघा, आणि इकडं पण डोंगर आहे, तो भिकाराचा डोंगर दिसतोय आपल्याला, आणि पूर्ण सीन लईच नाच झालाय. तर मित्रांनो आता आम्ही निघलेलो आहे, किटली वगैरे घेतलेली आणि दुकान आलेली आहेत आपल्यासोबत. तर आता दुकानमध्येच जायचंय. चला आता, फक्त पडले नाही पाहिजे, हळूहळू चाला रे. पुढच्या जे गणपती आहे, गणपतीच्या तोंडाने चाललोय पुढच्या साईडने. आता आपण क्रॉस साईडने आलो होतो, आणि आता खूप क्रॉस जावं लागतंय. तर अशा प्रकारे आपण निघलेलो आहे घरी, आणि आम्ही रस्ताच भेटत नाही, रस्ता सापडत नाही. करंट टिकलचा विषय नाही नाही तरी मी आहे. तुम्ही सुद्धा चुकाल, व्हिडिओ बघता चुकाल. तर अशा प्रकारे मित्रांनो आता शेवटचा स्टेप आलेला आहे. आपल्या त्या स्टॉपात चालवली आहे. शेवटच्याला मी काही खायचं आहे, ते खायचं काम चालू आहे. आता तू एवढं खाऊन झाले का आम्ही निघणारच आहे. एकदा आमच्या बघ. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथं एंड करूया. भेटूया दुसऱ्या ट्रेकिंग मध्ये.